श्रीरामपुरात शबे बारात भक्तिभावाने साजरी। प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक अंदाजपत्रकाची रात्र समजली जाणारी शबे बारात काल रात्री मोठ्या भक्तिभावात शहर व तालुक्यात साजरी करण्यात आली। या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी रात्रभर अल्लाहची प्रार्थना करून ही रात्र साजरी केली। काल संध्याकाळी मगरिबच्या नमाजनंतर घराघरातून आपल्या पूर्वजांच्या नावाने फात्याखानी झाली। ईशाच्या नमाजमध्ये या रात्रीचे महत्त्व विशद करणारे प्रवचन प्रत्येक मस्जिदीतून पार पडले। त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शहरातील कब्रस्तानमध्ये दाखल झाले व त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पूर्वजांसाठी दुआ केली। कब्रस्तानमध्ये मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांचे ओजस्वी प्रवचन झाले। अध्यक्षस्थानी जामा मस्जिदचे विश्वस्त अंजुबाई शेख हे होते। यावेळी जामा मस्जिदचे मौलाना मोहम्मद इम्दाद अली यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख मौलाना व सर्व मस्जिदीचे विश्वस्त मोठ्या संख्येने हजर होते। मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी या रात्रीचे महत्त्व सांगून प्रत्येकाने प्रेक्षित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आपले जीवन व्यतीत करावे व सद्वर्तन करावे असे आवाहन केले। यावेळी कब्रस्तानमध्ये खूप मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष करण सासाने व इतर पुढारी उपस्थित होते। श्रीरामपूर विभागाचे DYSP डॉक्टर बसवराज शिवपूजे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। वाढत्या गर्दीमुळे मदर टेरेसा चौकात पोलिसांनी बॅरिगेट लावून वाहनांसाठी रस्ता बंद केला होता। शांततेत व भक्तिभावाने शबे बारात साजरी करण्यात आली। शबे बारात निमित्त मिल्लत मस्जिदमध्ये मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे अत्यंत प्रेरणादायी प्रवचन झाले। सव्वा तासाच्या आपल्या प्रवचनात त्यांनी प्रत्येक मुस्लिमाने आणि प्रत्येक मानवाने प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आचरण करून आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले। यावेळी हाजी इसुफबाई सय्यद, इमाम सर, गनी पिंजारी, हाफिज अशफाक पठाण, फिरोज पठाण, साबुनवाले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा न्यूज साठी सलीम खान पठाण, श्रीरामपूर।